ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे, पंचाने वाईड बॉल घोषित केला. अवांतर धाब्याने या डावाची सुरुवात झाली आहे. वाईडच्या माध्यमातून एक धाव इथे प्राप्त होईल. एक धाव धाव बलकावरती आहे. पुन्हा एकदा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. बॅक टू बॅक दोन वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. 2 कन्सेक्युटिव्ह वाईट डिलिव्हरीज इन अ रो. हितेश म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. बॅक टू बॅक 2 कन्सेक्युटिव्ह वाईट डिलिव्हरीज इन अ रो. 2 वाईट बॉल लगातार आपल्याला पाहायला मिळत आहेत. अपील झाली आहे पंचांकडे आणि हा बॉल इथे डॉट असणार आहे. मॅन ऑफ द मॅच आपण देतोय सन्मान्य. हॅलो. दरम्यानच्या काळामध्ये दत्ता डिस्ट्रीब्युटरचे मालक माननीय विजय शेठ कदम यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचे एसीबी ट्रॉफी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो. ज्यावेळेस ऑन साईडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉलला खेळतात. एक धाव प्राप्त होईल. रितेश वारी मॅन ऑफ द मॅच आहेत. 9 बॉलमध्ये 28 धावा त्याने केल्यात आणि 2 विकेट देखील संपादित केल्यात. रितेश वारी यांना आपण देतोय मॅन ऑफ द मॅचचा किताब. रितेश वारी आपण यायचं विनंती आहे. मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आपण यायचं आहे आणि त्यासोबत सतीश देवकर आपण देखील यायचं आहे. आपल्यासाठी देखील सन्माननीय अजयजी गलांडे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस आहे. एका षटकारासाठी आपण देखील या. आपल्याला विनंती आहे. जोरदार अपील झाली आहे पंचांकडे. प्ले अँड मिस आणखी एक बॉल डॉट. सन्माननीय आदरणीय श्री राजू शेठ ठुवे साहेबांना विनंती की आपण सन्माननीय आदरणीय श्री राजू शेठ ठुवे साहेबांना विनंती की आपण मॅन ऑफ द मॅचचा जो ट्रॉफी आणि हे टी शर्ट आहे ते मॅन ऑफ द मॅचच्या द्यायचं आहे. रितेश बाड़ी मैन ऑफ द मैच. 9 गेंदों में 28 रन, लाजवाब बल्लेबाजी. रितेश बाड़ी से आग्रह करूंगा मैन ऑफ द मैच का ट्रॉफी लेने के लिए आए. हमारे सम्मानीय अतिथि राजू सर यहां पर उपस्थित हैं. बिल्कुल ही प्रत्येक शिविर ट्रॉफी में उनकी उपस्थिति और साथ ही सतीश देवकर जी के लिए भी 500 रुपये का यहाँ पर सुंदर सा कैश प्राइज है अजय सर जी के द्वारा. अजय गलांडे सर जिन्होंने 500 रुपये का सुंदर सा पुरस्कार यहाँ पर प्रदान किया था सर जी के तरफ से. पुढचा बॉल अगदी पॉइंट रिजन मध्ये जातो. एका धावेचा प्रयत्न. एक धाव अगदी सहज प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. हनुमंत दाभाडे आणि पंकज घाडगे ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती हितेश म्हात्रे यांना आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 5. रितेश मैन ऑफ द मैच. 9 चेंडू 28 धावा, 9 गेंदों में 28 रन का जोरदार पारी खेलकर मैन ऑफ द मैच का यहाँ पर बहुत ही बेहतरीन टूर्नामेंटों का ये ट्रॉफी और सुंदर सा ये टी शर्ट. सम्मान्य आदरणीय श्री राजू शेठ ठुबे उनके कर कमलों के द्वारा. थैंक यू, बेस्ट लक टू नेक्स्ट मैच. रितेश 2 शब्द अभी नहीं कमेंट करेंगे, सेमीफाइनल में बोलेंगे तो ठीक है. इस समय मैन ऑफ द मैच बनते हुए रितेश बाड़ी. चलते कॉम बॉक्स में जहां पर हैं हमारे साथी तुषार सिंधे. वाईट बॉल आहे. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. 6 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. हितेश म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. वाईडच्या माध्यमातून आणखी एक धाव प्राप्त होईल आणि 6 धावा धावफलकावरती आहेत. 6 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 6 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज हितेश म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेले आहेत. फलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत हनुमंत दाभाडे. हनुमंत दाभाडे आणि पंकज घाडगे ही जोडी मैदानावरती आहे आणि धाव फलकावरती धावा आहेत 6. प्ले अँड मिस आणखी एक बॉल डॉट आलाय. षटक क्रमांक 1 मध्ये 6 धावा आल्यात. 6 धावा धावफलकावरती आहेत. 6 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 6 धावा धावफलकावरती आहेत.
या ठिकाणी मंचावरती काही विशेष सन्मान आपण संपन्न करतोय. सन्माननीय राजूशेठ ठुबे साहेबांचा सन्मान इथे आपल्या मुख्य मंचावरती संपन्न केला जाईल. खरं तर मंचावरती मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. सन्मान्य श्रीमान राजूशेठ ठुबे साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करणार आहोत. मी विनंती करतोय सन्माननीय आबासाहेब भोर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे. सन्मान्य श्रीमान राजूशेठ ठुबे साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. सन्मान्य श्रीमान राजूशेठ ठुबे साहेबांचा विशेष सन्मान इथे संपन्न केला जातोय. मंगेजी जाधव साहेब आणि आबासाहेब भोर या दोघांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. सन्मान्य श्रीमान राजूशेठ ठुबे साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न झालाय. तदनंतर सन्माननीय बाळासाहेब शिंदे साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्मान्य श्रीमान बाळासाहेब शिंदे साहेब आपण देखील या. आपला देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होतोय. सन्मान्य श्रीमान बाळासाहेब शिंदे साहेबांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. सन्माननीय आबासाहेबजी भोर आणि मंगेजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण बाळासाहेब शिंदे साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. सन्माननीय दत्ता वाबळे सरांचा सन्मान इथे केला जाईल. सन्माननीय दत्ताजी वाबळे सरांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. सन्माननीय दत्ता वाबळे सरांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. तदनंतर सन्माननीय विजय शेठ कदम साहेबांचा सन्मान देखील इथे केला जाईल. दत्तकृपा डिस्ट्रीब्युटरचे सर्व आहेत सन्माननीय विजय शेठ कदम आणि या स्पर्धेच्या माध्यमातून फर्स्ट एड किट देखील आम्हाला पुरस्कृत केलंय. सन्माननीय विजय शेठ कदम साहेबांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. तदनंतर सन्माननीय श्रीधर आहेर सरांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्मान्य श्रीमान श्रीधरजी आहेर साहेबांचा देखील सन्मान इथे केला जातोय. सन्माननीय श्रीमान श्रीधरजी आहेर सरांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. सन्मान्य श्रीमान श्रीधरजी आहेर सरांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. तदनंतर सन्मान्य श्रीमान सीतारामजी धनावडे साहेबांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न केला जाईल. सन्मान्य श्रीमान सीतारामजी धनावडे साहेब त्यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. वस्त्र अलंकार त्यासोबत रंगीबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंट दिली जाते. सन्मान्य सीतारामजी धनावडे साहेबांचा देखील विशेष सन्मान इथे संपन्न होतोय. आणखी एक बॉल डॉट आलाय. सन्माननीय राजूशेठ ठुबे साहेबांचं खरं तर या स्पर्धेवरती विशेष प्रेम राहिलेलं आहे आणि गेली 11ही पर्व त्यांचं विशेष योगदान या स्पर्धेला आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि असेच ऋणानुबंध या स्पर्धेसोबत आपले कायम राहावेत हीच विनंती आपल्याकडे असणार आहे. सन्माननीय प्रशांतजी आहेर साहेबांचा देखील विशेष सन्मान इथे केला जाईल. प्रशांतजी या आपला देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. जबरदस्त कॅच या स्पर्धेमधला टिपला गेलाय. वन ऑफ द बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट हितेश म्हात्रे यांच्या माध्यमातून हा झेल टिपला गेलाय. आली विकेट. सन्माननीय प्रशांतजी आहेर साहेबांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. मामा भांजे आणि सन्माननीय प्रशांतजी आहेर साहेबांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न झालेला आहे.
हितेश म्हात्रे कोपरोलीचा खेळाडू आहे आणि लाजवाब सेल या स्पर्धेमधला टिपलाय. अभिजित म्हात्रे यांच्यासाठी सफलता आहे. पंकज घाडगे बाद झालेत. नवीन फलंदाज विशाल फदाले आता मैदानावरती दाखल होतील क्रमांक 3 वरती. ओम फ्रेश फ्रूट आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवशंभू 11 असा सामना मैदानावरती सुरू आहे. 13 धावा धावपलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फुलरलेनचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय. मिडऑफमध्ये खेळाडू नव्हते, लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं फंबल झालंय आणि एकच धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 14 धावा धावपलकावरती 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. पहिल्या बॉलवरती जरूर षटकार आला होता अभिजित म्हात्रे यांच्या विरोधामध्ये, परंतु तदनंतर पुनरागमन त्याने देखील या सामन्यामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळालंय. 14 धावा धावपलकावरती आहेत. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. फुल टॉस बॉल होता, समोर खेळतायत, परंतु लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक, खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावांचा प्रयत्न झालाय. 2 धावा इथे मात्र यशस्वीरित्या पूर्ण देखील केल्या जातील. हलकसं फंबल आणि 2 धावा होतील मुकम्मल. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 16 धावा धावपलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावा धावपलकावरती आहेत शिवशंभू 11 टीमच्या. 8च्या धावगतीने पहिल्या 2 षटकांमध्ये केवळ 16 धावा आल्यात. हितेश म्हात्रे आणि अभिजित म्हात्रे कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली आहे. हितेश म्हात्रे असतील, अभिजित म्हात्रे असतील, दोनही गोलंदाजांनी प्रभावित केले. पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा आणि या षटकामध्ये तब्बल 10 धावा खर्च केल्यात अभिजित म्हात्रे यांनी, परंतु महत्वाची विकेट पंकज घाडगे यांनी बाद केलंय. आणि आता धाव फलकावरती धावा आहे 16. चला, टीम मीटिंग खूप मोठी घेऊ नका ही विनंती आहे. थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे. सामना क्रमांक 3 आपल्याकडे सुरू आहे. आज 5-5 षटकांचे सामने आपण खेळवतोय, तर त्या अनुषंगाने थोडीशी घाई देखील करणं गरजेचं आहे. प्रत्येक षटकारासाठी या ठिकाणी 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. सन्माननीय संघ मालक मंगेजी जाधव साहेब आणि सुधीरजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. ही मात्र फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती चंदन तलवार दाखल झालेत. घाटले गावातील चेंबूरचा खेळाडू या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक अगदी या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या डावामध्ये या खेळाडूने लगावलं होतं. तोच खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवरती आहे, अर्थात चंदन तलवार गोलंदाजी ट्रॅकवरती. फलंदाजीसाठी विशाल फदाले सज्ज होत आहेत. चला, स्पीडअप करायची विनंती आहे. समोरच्या दिशेने आक्रमण केलंय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एव्हरी ऍक्शन देअर आर इक्वल ऍक्शन आणि एव्हरी ऍक्शन देअर आर इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ते चित्र मैदानावरती पाहायला मिळालंय. न्यूटनचा तिसरा लॉ वापरलाय. बॉल अगदी स्लॉटमध्ये टाकला होता आणि त्या बॉलवरती आक्रमण केलंय. चंदन तलवार यांच्या विरोधामध्ये ठोकलाय. सरळ बॅटने षटकार, 6 धावा. अंदी स्कोर कार्ड 22 धावा धावपलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा चंदन तलवार दाखल झालेत, तर फलंदाजीसाठी पुन्हा एकदा विशाल फदाले सज्ज होत आहेत. 22 धावा धावपलकावरती आहेत. चंदन तलवार यांच्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय आणि आपले इरादे अगदी स्पष्ट करतायत. पहिल्याच बॉलवरती विशाल फदाले देखील. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, खरं तर लेग कटर स्वरूपाचा बॉल होता आणि यावेळेस एकच धाव तिथे प्राप्त होईल. खराब क्षेत्ररक्षण झालंय, परंतु दुसऱ्या धावेसाठी हनुमंत दाभाडे उत्सुक नाही आहेत. एकच धाव प्राप्त होईल. पुनरागमन करतायत. स्लोवर 1, कमी गतीचा बॉल, लेग कटर स्वरूपाचा हा बॉल होता. चंदन तलवार यांच्या माध्यमातून विविधता आहे आणि अनुभव देखील आहे चंदन तलवार यांच्याकडे. ती मात्र इथे पूर्णपणे पणाला लावताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल
ज्यावेळेस देखील लेग कटर खूप लांबून फिरवलाय, बॅटचं एज लागलाय आणि ऑक करतायत हनुमंत दाभाडे. आणखीन एक धक्का लागलाय शिवशंभो 11 टीमला. फलंदाज हनुमंत दाभाडे बाद, विकेट. ट्रम्प कार्ड ऑफ शिवशंभो 11 अर्थात सुनील येवले मैदानावरती दाखल होतील. काल मात्र एका बॉलमध्ये 6 धाव्यांची आवश्यकता असताना याच खेळाडूने षटकार लगावला होता आणि तो खेळाडू आता मैदानावरती दाखल होतोय. सुनील येवले मैदानावरती दाखल होत आहेत. अप्रतिम खेळ कालच्या दिवसामध्ये या खेळाडूने देखील केलेला आपण पाहिलाय आणि तोच खेळाडू आता मैदानावरती दाखल होतोय. आणि सुनील येवले यांच्या देखील प्रत्येक षटकारासाठी आपण पाहतोय संघ मालक सन्माननीय मंगेजी जाधव साहेब आणि सुधीरजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. 23 धावा धावपलकावरती आहेत. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉन क्षेत्रामध्ये. एक धाव पुन्हा एकदा प्राप्त होईल. पहिला बॉल वेगाने टाकला, तदनंतर स्लोवर वन कडे नक्कीच चंदन तलवार गेलेत. लेग कटर स्वरूपाची गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्या गोलंदाजीमध्ये आणि मुख्य गाव कर्नाटकचा जरी खेळाडू असेल तरी देखील चेंबूर घाटला या ठिकाणचा हा खेळाडू आहे. सध्या ऑफस्टंपच्या बाहेर लेग कटर स्वरूपाचा बॉल पंच आमच्या दिशेने वळलेत. वाईड बॉल इथे मात्र कॉल केलाय पंचांनी. अवांतर धावेच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. पहा, तुमच्याकडे गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. पहिल्या बॉलवरती षटकार लागल्यानंतर मात्र चंदन तलवार यांनी लेंथमध्ये परिवर्तन केलंय आणि लाईनमध्ये देखील परिवर्तन केलंय. विविधता दाखवत आहेत. लेग कटर स्वरूपाची गोलंदाजी पाहायला मिळते. फुल टॉस बॉल होता, फोर्स केलाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये नो बॉल पंचांनी घोषित केलाय आणि फुल टॉस वरती गोलंदाज चंदन तलवारचा फुल्ली लॉस. बॉल सीमारेषे पार, षटकार. बॉल फ्री हिट देखील असणार आहे. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर लागलाय. शेवटचा बॉल खरं तर डिलिव्हर करायचा होता चंदन तलवार यांना, परंतु तो बॉल अनाधिकृत होता आणि त्यावरती षटकार आलाय. पुढचा बॉल फ्री हिट असेल. विशाल फदाले पुल करतायत. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्यावरती बॉलला गॅदर करतील आणि तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल. शेवटच्या बॉलवरती आली एकेरी धाव आणि एकेरी धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. एक बॉल बाकी, माफ करा. 33 धावा धावफलकावरती आहेत. 33 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 33 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती चंदन तलवार. पुढचा बॉल हा देखील लेग कटर स्वरूपाचा बॉल होता. बॉल थर्डमॅन क्षेत्रामध्ये गेला. एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव पुन्हा एकदा प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 34 धावा धावफलकावरती आहेत. 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 34 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 34. सुनील येवले यांच्या प्रत्येक षटकारासाठी अजयजी गलांडे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. सध्याच्या घडीला धावफलकावरती धावा आहेत 34. 2 गडी बाद झालेत आणि 2
चला पंच सामना चालू करा. हॅलो हॅलो पंच चालू करा सामना. चौतीस धावा धावपलकावरती आहेत आणि इथे 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. षटक क्रमांक 1 मध्ये हितेश म्हात्रे यांनी धावा खर्च केल्यात केवळ 6. सेकंड ओव्हरमध्ये अभिजित म्हात्रे यांनी धावा खर्च केल्यात 10 आणि चंदन तलवार यांच्या षटकामध्ये धावा आल्यात 18. एकूण धावपलकावरती धावा आहेत 34. 34 रन्स ऑन दी स्कोर. 34 धावा धावपलकावरती आहेत आणि सुनील येवले यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारासाठी सन्मान्य श्रीमान अजयजी गलांडे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये आणि प्रत्येक खेळाडूसाठी आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी शिवशंभो 11 संघासाठी संघाचे पुरस्कर्ते सन्मान्य सुधीरजी जाधव आणि मंगेशजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. ही सुवर्ण संधी आहे शिवशंभो 11 संघासाठी. धावफलकावरती धावा आहेत 34. 34 रन्स ऑन दी स्कोर. 34 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विशाल फदाले अगदी 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत आणि त्यांच्या जोडीने सुनील येवले मैदानावरती आहेत. 5 बॉल विशाल फदाले यांनी खेळलेत आणि आतापर्यंत 15 धावांवरती ते नाबाद आहेत. बॅटच्या आतल्या एजला बॉल लागलाय आणि एका धावेचा प्रयत्न आहे. 1 धाव इथे प्राप्त होईल. सुनील येवले इंजर्ड असताना देखील केवळ सुधीरजी जाधव आणि मंगेशजी जाधव यांच्या शब्दाखातर खरं तर मैदानावरती उतरलेलं आपल्याला पाहायला मिळतात. 1 धाव इथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 35 धावा धावफलकावरती आहेत. काल मात्र महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये एक विजय त्यांनी मिळवून दिला. अगदी शेवटच्या बॉलवरती 1 बॉल आणि 6 धाव्यांची गरज असताना सुनीलने ठोकलेला षटकार आजपर्यंत कुणीही विसरलेला नाही आहे. जोरदार अपील पंचांकडे, परंतु अपील पंचांनी फेटाळली. हा बॉल डॉट असणार आहे. चला सामन्याला सुरुवात करा ही विनंती आहे. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती विशाल शेवाळे सज्ज आहेत. 1च धाव पहिल्या 2 बॉलमध्ये आतापर्यंत खर्च केली आहे. इथून मात्र आक्रमण करावं लागेल. आक्रमक फटकेबाजी मैदानावरती करणं गरजेचं आहे. विशाल फदाले, सुनील येवले ही जोडी मैदानावरती आहे. आतापर्यंत जर या डावामध्ये विचार केला तर खूप जास्ती डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतील. सिंगलचा जर विचार केला तर आत्तापर्यंत जर तुम्ही पाहिलं तर 9 सिंगल, 9 एकेरी धावा, 3 षटकार आणि 1 दुहेरी धाव या डावामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र कमालीचा फटका. इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक ऑफ स्टंपच्या बाहेर रूम दिलाय. स्क्वेअर कटचा ऑन दी अप हा फटका. बॉल जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषच्या पलीकडे. चौकार. The 39 runs on the scorecard. विशाल फदाले मेन ऑन दी फायर. पुढचा बॉल अख्खूट टप्प्याचा बॉल होता. पंचांनी स्ट्रेट अवे वाईड बॉल घोषित केला आणि इथे मात्र अवांतर धाव प्राप्त होईल. वाईड बॉल आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. ऑन फील्ड पंचांचा निर्णय वाईड बॉल.
वाईड बॉल आहे. चाळीस धावा धावपलकावरती आहेत. 40 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 40 धावा धावपलकावरती आहेत. चाळीस धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस ऑन साइडला कमालीचा फटका, पिकअप शॉट स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा बॉल जाईल विशाल फदल यांच्या बॅट मधून सीमारेषे पार. षटकार. विशाल शेवाळे गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. त्यांच्यावरती आक्रमण केलंय फलंदाज विशाल फदाले यांनी. तर सर्वांना विनंती आहे, स्नेह भोजनाचा आनंद घ्यायचा. जेवण रेडी झालेलं आहे. आज खरं तर महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि बहुतेक लोकांना उपवास असेल, परंतु दुपारचं जे जेवण आहे लंच रेडी झालेलं आहे आणि ज्यांना लंच करायचं त्यांना विनंती, आपण सर्वांनी दुपारचं जेवण या ठिकाणी घ्यायचं आहे. 46 धावा धावपलकावरती आहेत. 46 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 46 धावा धावपलकावरती. यावेळेस देखील फुलर लेनचा बॉल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉलला खेळतायत. एक धाव इथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. 47 धावा धावपलकावरती आहेत. विशाल शेवाळे गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. त्यांच्या जोडीने सुनील येवले मैदानावरती आहेत. एक बॉल बाकी आहे. सत्तेचाळीस धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस देखील लॉफ्ट केलाय. हवेत बॉल आहे आणि तिथे एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 48 धावा धावपलकावरती आहेत. 48 धावा धावपलकावरती आहेत. फलंदाज विशाल फदाले यांच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आले. रामचंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 100 रुपयाचं बक्षीस असणार आहे विशाल फदल यांच्यासाठी. तर पंचांना जेव्हा केव्हा डाऊट असेल तेव्हा पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. पंचांसाठी रिव्ह्यू कायम उपलब्ध असणार आहे, याची पंचांनी नोंद करून घ्यायची आहे. चला टीम मीटिंग संपवा, विनंती आहे. चला विनंती आहे, स्पीडअप करा सामना. खूप जास्त वेळ घेतला क्षेत्ररक्षण करणारी टीम, आपला विनंती आहे. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावपलकर धावा आहेत 48. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 48 धावा धावपलकावरती आहेत. .48 48 धावा धावपलकावरती आहेत. सुमित घाटकांबळे गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. सुमित घाटकांबळे यांच्या प्रत्येक विकेटसाठी आपण पाहतोय सन्माननीय अजयजी गलांडे साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. आणि षटकारासाठी सुनील येवलेला त्याला देखील 2000 रुपयाचं बक्षीस प्रत्येक षटकारासाठी.
अजय गलांडे यांच्या माध्यमातून. आता खरं तर कॉन्ट्रास्ट बक्षीस आहे. फुल टॉस बॉल सुनील येवले यांच्या बॅट मधून बॉल जाईल सीमा रेषे पार. सीधी बात नो बकवास, सीधे बल्ले के साथ फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. थँक्यू. बॅटिंग करणारी टीम 50 अप झाली आहे. 54 धावा धावपलकावरती आहेत. अर्धशतक मात्र धावपलकावरती लागलंय शिवशंभो 11 संघाचं. आणि संघ मालक मात्र मंचावरती खुश होत आहेत. सन्मान्य सुधीरजी जाधव असतील, मंगेशजी जाधव साहेब असतील, दोघंही खुश आहेत. पुढचा बॉल शफल लाईनमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. एका धावेचा प्रयत्न खूप वेगाने झालाय आणि महाभयंकर वेगाने एक धाव इथे पूर्ण केली गेली. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 55. 55 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 55 धावा धावपलकावरती आहेत शिवशंभो 11 संघ. सुमित घाटकांबळे यांच्या प्रत्येक विकेटसाठी अजयजी गलांडे साहेब यांच्या माध्यमातून अगदी 1000 रुपयाचं बक्षीस असेल. तर प्रत्येक षटकारासाठी आपण पाहतोय संघ मालक सन्माननीय सुधीरजी जाधव साहेब आणि मंगेशजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस आहे. पुढचा बॉल यावेळेस देखील आक्रमण करतायत. कमालीचा फटका आहे. या बॉलला मात्र फेकून दिलंय विशाल फदारे यांनी. काऊ फैजला बॉल जाईल सीमारेसच्या पलीकडे. षटकार 6 धावा. दोन होता बाई. बॅक टू बॅक षटकार इथे मात्र येताना पाहायला मिळत आहेत. एकसष्ट धावा धावपलकावरती आहेत. 61 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 61 धावा धावपलकावरती आहेत. कमी गतीने हा बॉल टाकलाय आणि यावेळेस मात्र हा बॉल वाईड आहे. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. 62 धावा धावपलकावरती. 62 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 62 धावा धावपलकावरती आहेत. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. सुमित घाटकांबळे गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत आणि धावपलकावरती धावा आहेत 62. 62 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 62 धावा धावपलकावरती आहेत. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा उडवलाय आणि यावेळेस देखील बॉल जाईल पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव इथे पूर्ण होईल. विकेट सॅक्रिफाईस करतायत सुनील येवले. 6व्या स्वरूपामध्ये ते बाद होतील.
69 धावा धावपलकावरती 79 रन्स ऑन दी स्कोर कारण 69 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यानच्या काळामध्ये माननीय बडेलालजी मिश्रा, माननीय अशोक शेठ खोशे, माननीय सतीश शेठ डुमरे, माननीय दीपक सुंबे या सर्वांचं आगमन झालेलं आहे. कृपया करून त्यांनी मंचावरती स्थानापन्न व्हायचे. त्याचप्रमाणे माननीय गोपीनाथ गाडगे, माननीय बाळासाहेब खोशे, माननीय सचिन सुंबे या सर्वांना स्टेजवरती स्थानापन्न व्हायचे लवकरात लवकर. गेली अनेक पर्व ज्यांच्या माध्यमातून या CB ट्रॉफीला मोठं सहकार्य लाभलेलं आहे असे आमचे मित्र माननीय बडेलालजी मिश्रा यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांनी मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. 69 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल वाईड यार्कर होता आणि इथे खेळण्याचा प्रयत्न केला. समोर दिशेने एक धाव कंप्लीट झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव घेत असताना पुन्हा एकदा फलंदाज धावबाद होतील. 70 धावा धावपलकावरती आहेत. 70 रन्स ऑन दी स्कोर कार्ड आणि 71 धावेंचं लक्ष इथे असेल. 71 इज द टार्गेट. आज मात्र मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते. आलेल्या सर्वच पाहुण्यांचं पुन्हा एकदा अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. आपल्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पाटकर अँड सन्स आणि वरद लॉजिस्टिक दोन्ही संघाचे संघनायक विनंती आपण टॉससाठी यायचे. पाटकर अँड सन्स आणि वरद लॉजिस्टिक दोन्ही संघाचे संघनायक आपला विनंती आहे. पाटकर अँड सन्स संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. वरद लॉजिस्टिक संघाचे संघनायक आपण टॉससाठी यायचे आणि सन्माननीय बडेलालजी मिश्रा साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. सन्माननीय बडेलालजी मिश्रा साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. या ठिकाणी पाटकर अँड सन्स संघाचे संघनायक आणि वरद लॉजिस्टिक संघाचे संघनायक आपण टॉससाठी यायचे विनंती आहे. वरद लॉजिस्टिक संघाचे संघनायक आपण या ठिकाणी त्वरित दाखल व्हायचे आपला विनंती आहे. पाटकर अँड सन्स संघाचे संघनायक या ठिकाणी आहेत. वरद लॉजिस्टिक संघाचे संघनायक आपला विनंती आपण देखील टॉससाठी यायचे. खरं तर या स्पर्धेवरती त्यांचं विशेष प्रेम आहे आणि प्रत्येक वेळेस आमच्या साथीला प्रतिसाद देणारं व्यक्तिमत्व सन्माननीय बडेलालजी मिश्रा साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. वरद लॉजिस्टिक संघाचे संघनायक आपला विनंती आपण टॉससाठी यायचे. टेल इज द कॉल अँड इट्स हेड. तर वरद लॉजिस्टिक संघाने टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असणार आहे? क्षेत्ररक्षण. 5 षटकांची क्वार्टर फायनलची मॅच आहे आणि या सामन्यामध्ये आपण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय का घेतलात? बॅटिंग लाईनअप चांगला आहे आमचा बऱ्यापैकी. जर कमी धावांमध्ये जर आम्ही थांबवलं तर इझिली आम्हाला चेस करायला जरा प्रॉब्लेम होणार नाही. पाटकर अँड सन्स संघाने जर टॉस जिंकला असता निर्णय काय असता? आता टुर्नामेंटचं स्वरूप बघता आमचा पण फिल्डिंगचाच निर्णय असता. सध्या टॉस आमच्या बाजूने जात नाही आहे पण आम्ही मॅचेस तर जिंकू याची आशा बाळगतो. सलामीच्या फलंदाज या लवकरात लवकर. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. बोथ द टीम ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम क्वालिटी क्रिकेट. आणि काही विशेष सन्मान आपण मंचावरती या ठिकाणी संपन्न करणार आहोत.
धन्यवाद सिंधे जी। आज उपास है तो बिल्कुल ही उपास के लिए ही वहाँ पर बना है, और बिल्कुल ही देखा जाए तो वहाँ खिचड़ी और हाँ बिल्कुल ही वहाँ पर है, खिचड़ी है, खाना चेक। है। या ठिकाणी मंचावरती काही विशेष सन्मान आपण संपन्न करतोय। सन्माननीय आबासाहेबजी भोर यांचे जवळचे मित्र आणि या स्पर्धेमध्ये सातत्याने प्रत्येक वर्षी काही ना काही योगदान ज्या व्यक्तिमत्वाचं असतं, ज्यांच्या नावामध्ये बडे आहेत, नाम बडे और काम भी बडे, सन्माननीय बडेलालजी मिश्रा साहेब यांचा विशेष सन्मान आपण आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न करतोय। त्यांना मी विनंती करतो की आपण या आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय। सन्माननीय संपूर्ण जी सीबी ट्रॉफीची आयोजन कमिटी आहे त्यांचे सर्वांचे जवळचे मित्र आहेत सन्माननीय बडेलालजी मिश्रा साहेब, आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय। तदनंतर सन्माननीय अशोक शेठ खोसे साहेबांचा देखील विशेष सन्मान केला जाईल। सन्मान्य श्रीमान अशोकजी खोसे साहेब आपण देखील या, आपला देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होतोय। सन्मान्य श्रीमान अशोकजी खोसे साहेबांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय। तदनंतर सन्मान्य सतीशजी डुंबरे साहेब त्यांचा देखील विशेष सन्मान केला जाईल। सन्मान्य श्रीमान सतीशजी डुंबरे साहेबांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय। सन्मान्य श्रीमान सतीशजी डुंबरे साहेबांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय। सन्मान्य श्रीमान सतीशजी डुंबरे साहेबांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय। तदनंतर सन्माननीय गोपीनाथजी गाडगे साहेबांचा देखील विशेष सन्मान इथे केला जाईल। सन्मान्य श्रीमान गोपीनाथजी गाडगे साहेबांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय। सन्मान्य श्रीमान गोपीनाथजी गाडगे साहेबांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न केला जातोय। वस्त्र अलंकार रंगीबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ आणि त्यासोबत या स्पर्धेची गोड आठवण मोमेंट देऊन आपण सन्मानित करतोय सन्मान्य श्रीमान गोपीनाथजी गाडगे साहेबांना। तदनंतर सन्माननीय दीपकजी सुंबे साहेबांचा देखील विशेष सन्मान केला जाईल। सन्मान्य श्रीमान दीपकजी सुंबे साहेबांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न केला जातोय। सन्मान्य श्रीमान दीपकजी सुंबे साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय। सन्मान्य श्रीमान दीपकजी सुंबे साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होतोय। तदनंतर सन्माननीय बाळासाहेबजी खोसे साहेबांचा देखील विशेष सन्मान इथे केला जाईल। सन्मान्य श्रीमान बाळासाहेबजी खोसे साहेब आपण देखील या, आपला देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होतोय। सन्मान्य श्रीमान बाळासाहेबजी खोसे साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। सन्माननीय बाळासाहेबजी खोसे साहेबांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय। आणि आलेल्या सर्व मान्यवर मंडळींचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आणि सर्वांना विनंती आहे की स्नेह भोजनाचा कार्यक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून सुरू झालेला आहे। आपण सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे। धन्यवाद तुषार जी। इस समय कुछ अतिथियों का सत्कार चलता हुआ, अतिथि देवो भव, भारतीय संस्कृति के हिसाब से अगर देखा जाए तो अतिथि को हम देव के रूप में जानते हैं। और बिल्कुल ही जिनके घर में अतिथि आते हैं उनके घर में लक्ष्मी की वास होती है। जिस जगह पे अतिथि का स्वागत हो वहाँ पे लक्ष्मी का वास होता है। और जो अतिथि का सत्कार नहीं करते, जो अतिथि आने पर मुंह टेढ़ा करते हैं ना, उनके घर में ज़्यादा कुछ होता नहीं है, बहुत बेहतर फलता फूलता नहीं है। ये शास्त्र में दिया हुआ है कि अतिथि आपके घर में आए तो समझिए लक्ष्मी भगवान खुश है आपके ऊपर कि आपके घर पे आपके मेहमान आते हैं।
प्रत्येक विकेटसाठी प्रत्येक विकेट के लिए 500 रुपये का पुरस्कार यहाँ पर सुधीर जाधव जी के द्वारा। तो बिल्कुल ही देखा जाए तो एक अच्छा सा मौका है यहाँ पर टीम ऑनर अपने खिलाड़ियों के लिए प्रोत्साहन राशि प्रदान करते हुए। प्रत्येक विकेट के ऊपर 500 रुपये आएगा टीम ऑनर के द्वारा। इस समय चलते हुए मैदान पर जहां इस समय चलता हुआ मुकाबला ओम फ्रेश फ्रूट और शिव शंभो के बीच, जीतने का लक्ष्य 71 रनों का 70 रन बनाए थे निर्धारित 5 ओवर में, और उसके बाद 1 विकेट के नुकसान पर अभी तक का स्कोर अगर देखा जाए तो सिर्फ 2 रन। पहला ओवर प्रगति पर विशाल फदाले के द्वारा, ये गेंद स्टंप्स के ऊपर था, बहुत ही अच्छे यहां पर प्रयास थे, ड्राइव लगाने की कोशिश, लेकिन कोशिश से नाकाम। 4 रनों के लिए गेंद दी गई थी इस समय स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, चौका। तो बिल्कुल ही प्रत्येक विकेट के ऊपर 500 तो पहले था, अब 1000 और आता हुआ यहां पर मंगेश जाधव के द्वारा, ये आता हुआ 1500 1 विकेट के ऊपर, क्या बात है। और यहां पर सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्मान्य सुरदास शेठ गवारी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हमारे सभी अतिथि का हम सन्मान्य अमोल शेठ बोडके साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि सन्मान्य दत्ताजी आवटी साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही अतिशय आनंदाने अभिमानाने या क्षणापासून अगदी मनापासून सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. हेलो, नो बॉल आया था तो बिल्कुल यहाँ पे 5 रन आते हुए, और जिसके कारण स्कोर पहुंचता हुआ अब जाकर इस अतिरिक्त 5 के साथ 11 पर, जीतने का लक्ष्य 71 रनों का। अगली गेंद शॉर्ट ऑफ, थोड़ी सी ऑपरेशन के बाहर की गेंद को घूम कर खेला, मिड विकेट के क्षेत्र में ऑन साइड में खेला, 1 बाउंस के बाद गेंद दी गई 4 रनों के लिए। 1-2 का 4, 4-2 का 1, आएगा 4। छब्बीस का 11वें सीजन में एक बार फिर से हम सम्माननीय आदरणीय श्री अमोल बोडके सर का स्वागत करते हैं इस टूर्नामेंट के माध्यम से, सीबी ट्रॉफी के माध्यम से। अमोल बोडके सर, आप आए, बाहर लाए, और बिल्कुल ही आए हुए हम सभी अतिथि जनों का इस टूर्नामेंट के माध्यम से स्वागत करते हुए अतिथि देवो भव के बारे में बातें कर रहे थे। और बिल्कुल ही भारतीय संस्कृति के हिसाब से अगर देखा जाए तो शास्त्र में दिया हुआ है कि जिनके घर पे अतिथि आते हैं उनके घर पे लक्ष्मी की वास होती है। किसी भी अतिथि का आप सम्मान करते हो तो आप स्वयं भगवान का सम्मान करते हो, भगवान को आदर करते हो, और बिल्कुल ही ये चीज होती है। 15 रन अभी तक बने हैं, ओवर की समाप्ति हुई, 1 ओवर पावर प्ले का था। बिल्कुल इसमें 15 रन, दूसरा पावर प्ले चलेंगे जिसमें 3 खिलाड़ी 30 गज के बाहर रहेंगे। सीबी ट्रॉफी 11वां सीजन, लगातार 11 सालों तक भोजन की जो व्यवस्था है वो है, आप देख सकते हैं आज का भोजन जो है वो प्रसाद के रूप में है, यानी कि आप कह सकते हैं आज उपवास श्री महाशिवरात्रि का। साबूदाना खिचड़ी भी है, केले है, उसके अलावा ऑरेंज संतरा, ये सभी व्यवस्था की गई है कमेटी के द्वारा। जिनको जो चीज़ों की आवश्यकता है वो उस चीज़ों से अपना फलाहार कर सकते हैं। या ठिकाणी मंचावरती काही विशेष सन्मान आपण संपन्न करतोय.
आत्ताच नुकतंच आपण पाहतोय खरं तर त्रिमूर्ती मैदान आमच्या मुख्य मंचावरती या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्मान्य श्रीमान सुरदास सेठ गोवारी महाराष्ट्र प्रदेश सचिव शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. सन्मान्य श्रीमान सुरदास सेठ गोवारी साहेब महाराष्ट्र प्रदेश सचिव शरद पवार गट आणि साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. सन्माननीय आबासाहेब भोर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. सन्मान्य श्रीमान सुरदास सेठ गोवारी साहेब महाराष्ट्र प्रदेश सचिव शरद पवार गट यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न झालाय. तदनंतर सन्माननीय श्रीमान अमोल भाऊ बोडके कामोठे शहर अध्यक्ष शरद पवार गट आणि साहेबांचा देखील विशेष सन्मान येथे केला जाईल. सन्मान्य श्रीमान अमोल भाऊ बोडके साहेब कामोठे शहर अध्यक्ष शरद पवार गट आणि साहेबांचा देखील विशेष सन्मान येथे केला जातोय. तदनंतर सन्माननीय दत्ताशेठ आवटी कार्याध्यक्ष शरद पवार गट त्यांचा देखील विशेष सन्मान आपण संपन्न करतोय. सन्मान्य श्रीमान दत्ताशेठ आवटी साहेबांचा देखील विशेष सन्मान केला जातोय. कार्याध्यक्ष शरद पवार गट आणि साहेबांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. खरं तर ही त्रिमूर्ती आहे आणि तिघांचाही विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. सन्मान्य आदरणीय श्री नीलेश बायाड़ सर आणि सुधीर पोखलकर, आप दोनों से आग्रह सुधीर बायाड़ सर और नीलेश पोखलकर सर दोनों से आग्रह करूंगा कि आप हमारे अतिथि कक्ष में आकर अपना स्थान ग्रहण करें. सन्माननीय राहुलजी एमगर्णी साहेबांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय आणि मी विनंती करतोय आबासाहेब भोर यांना की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय राहुलजी एमगर्णी साहेब यांचा देखील विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न करायचा आहे. सन्मान्य श्रीमान राहुलजी यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. और इस बार इस गेंद को खेला है, देखना होगा दूर दूर जाती हुई गेंदे कारपेट के सहारे बाउंड्री के पार सीमा रेखा पार चौकार. इस 4 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी होता हुआ स्कोर पहुंचा इस चौके के साथ 28 पर जीतने का जो लक्ष्य है उसका पीछा करते हुए इस समय ये आगे आकर गेंदों को हल्के हाथों से धकेल दिया. गेंदे जा रही है मिड ऑन के क्षेत्र में, गेंद को फील्ड किया जा रहा है. डीप मिड ऑन पे खड़े थे खिलाड़ी, शॉर्ट मिड ऑन पे आके गेंद को फील्ड किया, थ्रो किया, तब तक 1 रन आसानी से चुराते हुए दोनों ही बल्लेबाज. इससे 2 बल्लेबाजों ने अच्छी रणनीति बनाई है कि सिंगल डबल और साथ ही चौके झग्गे लगाने के लिए प्रयास करते हुए जीतने के लिए संतोष पोलेकर और उनके साथ सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय किरण शेठ बारवे साहेबांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर, आपल्या देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आपला विनंती आहे. सन्मान्य श्रीमान किरण शेठ बारवे यांचं देखील आगमन झालंय आणि आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तो इस तरह से अगर देखा जाए तो कुल स्कोर बने हैं अभी तक 29 ओवर की समाप्ति हुई है. 2 ओवर में 29 रन बने हैं. जीतने का जो लक्ष्य है वो 71 रनों का है, यानी बचे हुए 18 गेंदे अभी भी खेलने होंगे इसको पार करने के लिए. सीबी ट्रॉफी डॉग्स प्रीमियर लीग 2026 और बिल्कुल 11वां सीजन इस समय. इस टूर्नामेंट का जो कोर कमेटी मेंबर्स है वो इस तरह से हैं: श्री आबा साहेब भोर,
श्री मंगेश जाधव, श्री सुधीर जाधव, श्री अतुल आवटीसर, श्री विनोद वाणी, श्री दिनकर लोखंडे, श्री गोरख शिंदे, श्री सुरेश डोंगरे, श्री कैलाश सरजिने, श्री तुषार कुठार, श्री राम बोडके, श्री चंदू शेटे, श्री नीलेश गालांडे, श्री अजय गालांडे, श्री दत्ता भालेराव, श्री सचिन देशमुख, इन सभी कमिटी कोर कम मेंबर्स हैं। तो बिल्कुल ही अगर देखा जाए तो एक बेहतरीन आयोजन, लगातार 11वें साल 11वां सीजन इस समय चलता हुआ कामोठे के जुई के इस मैदान पर, और बिल्कुल ही एक सुंदर सा फाइनल डे आज, सुपर संडे मेगा फाइनल सुपर 8 का मुकाबला इस समय चलता हुआ, तीसरा क्वार्टर फाइनल का मुकाबला इस समय। कांचन पालकर जी, ज़्यादा समय ना बर्बाद किया जाए प्लीज़, पानी की जो ड्रिंक्स की समय होती है उस समय सीमा से अपने आप को बांधते हुए दोनों ही अंपायर इस समय, रोशन खापने जी और उनके साथ नीलेश अंपायरिंग का काम करते हुए, मैदानी अंपायर का, तीसरा अंपायर का काम इस समय हमारे कॉम बॉक्स में गणेश जी। तो बिल्कुल ही अपने अपने कामों में कार्यरत सुधीर यादव इस समय आते हुए अपनी टीम शिव शंभू के सर्वे सर्वा कह सकते हैं उन्हें, परंतु इस समय गेंदबाजी में परिवर्तन होगी। गेंद किसकी झोली में आती है ये देखना होगा। बिल्कुल ही एक बेहतर गेंदबाज है खंडू, और उनके लिए इस समय खंडूराक्षे बिल्कुल ही एक बेहतरीन गेंदबाज हैं। विकेट के पीछे इस समय हनुमंत दाभाड़े एक बेहतरीन 40+ के मास्टरमाइंड हैं, अच्छी बल्लेबाजी करते हैं अपनी टीम के लिए। खंडू इस समय गेंदबाजी के लिए तैयार होते हुए, बैकवर्ड पॉइंट थोड़ा सा अंदर 30 गज के आसपास, थोड़ा सा 30 गज के अंदर दीपक को भी रखा गया सिले मिड ऑफ के क्षेत्र में, शॉर्ट मिड ऑफ भी कह सकते हैं, 30 गज के आसपास दाएं हाथ के बल्लेबाज के लिए। पहली गेंद खंडू की, ये गेंद ऑफ स्टंप्स के बाहर, बैट की एज लिया है, कैच हो सकते हैं, वहां विकेट आएगा। बाहर की गेंद थी, जरूरत नहीं था इस गेंद को ऊपर प्रहार करने का, गलती किया बल्लेबाज ने, भुगता यहां पर, विकेट आएगा। यहां पर खंडू जी के लिए एक बहुत ही बेहतर मौका। यहां पर खंडू की इस गेंदों के ऊपर, इस विकेट के ऊपर बहुत सारे प्राइज आते हुए, सुधीर जी के द्वारा 1000 रुपए का, 5000 रुपए आया इस समय नित्यानंद खिलाड़ी सर जी के द्वारा। क्या बात है, बहुत ही बड़ा प्राइज यहां पर। स्वप्निल दरेकर, उनके द्वारा भी यहां पे 1500 रुपए का पुरस्कार आया। तो ये सारे अकाउंटमेंट जो है इसको लिख लिया जाएगा, और डॉट गेंदे के लिए 200 रहेगा खंडू के लिए। बिल्कुल ही खंडू जी समय छाए हुए, स्वप्निल दरेकर के द्वारा प्रत्येक डॉट गेंदों पे 200, प्रत्येक विकेट के ऊपर 500। सर जी नित्यानंद जी 5000 का यहां पर रोकड़ा कैश प्राइज दिया है इस विकेट के ऊपर। लाजवाब गेंदबाजी, बहुत ही बेहतर। जब इस तरह की प्रोत्साहन राशि मिलती है तो गेंदबाज को थोड़ा सा और ज्यादा एनर्जी प्रदान होती है, क्योंकि एनर्जी तो रहेगा ही। थोड़े समय के लिए यहां पर रुका हुआ, तो बिल्कुल ही अच्छी गेंदबाजी, वाइड नहीं है यहां पर थर्ड अंपायर के द्वारा। फ्रेड डिलीवरी बिल्कुल ही इस समय तैनात होते हुए फिर से एक बार गेंदबाज अपने गेंदबाजी मार्क पर, स्ट्राइक पर इस समय बल्लेबाज अभिजीत मात्रे, संतोष नॉन स्ट्राइक पर चले गेंदबाज। इस बार फिर से हवा में, ये विकेट।
यहाँ पर बहुत ही बड़ा विकेट आता हुआ खंडूक राक्षक के लिए और सम्मानीय आदरणीय श्री नित्यानंद खिलाड़ी सर जी के द्वारा इस विकेट के ऊपर 2000 यानी उन्होंने 2 विकेटों के ऊपर 7000 का रोकड़ा कैश प्राइज दिए हैं। बिल्कुल ही 500 आया यहाँ पर स्वप्निल दरेकर जी के द्वारा भी। तो यहाँ पर प्राइजों का सिलसिला चलता हुआ खंडू के लिए। क्या लाजवाब यहाँ पर गेंदबाजी हुई, 3 गेंदे और बगैर रन देते हुए 2 सफलताएं। ये सब चेक। सन्माननीय तुषारजी आहेर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि सन्माननीय दादाभाऊ चौधरी यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. चलिए कोई बात नहीं, थोड़ा सा हो जाती है प्राइज के लिए ठीक से समझ नहीं पाते हैं, जिसके कारण कभी 5000 को 500 कहा जाता है। तो ये 5000 वाला 500 था, थोड़ा सा 1 0 नीचे आया, परंतु इस समय 0 नहीं आएगा, विकेट आएगा। अच्छी गेंदबाजी, ब्लॉक होल से डाला गया गेंद था, ये बहुत ही अच्छी गेंद बिल्कुल ही यहाँ पर। चेक चेक. तर प्रमोद डेरे यांच्या प्रत्येक षटकारासाठी अजय गलांडे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. ही सुवर्ण संधी आहे प्रमोद डेरे यांच्याकडे. और यहाँ पर एक और बात आई है, अगर मिडन ओवर कोई भी खिलाड़ी अगर गेंदबाजी करेंगे, गेंदबाज खंडू अगर मिडन ओवर लेते हैं तो 1000 रुपये आएगा सम्मानीय आदरणीय श्री नित्यानंद खिलाड़ी जी के द्वारा। ओहो क्या बात है, क्या बात है। यहाँ पर प्रमोद डेरे थोड़ी सी मुश्किल में, आणि खंडू राक्षे यांनी जर प्रमोद डेरे यांची विकेट मिळवली तर अजय गलांडे यांच्या माध्यमातून 2000 रुपये आणि षटकार जर लगावला प्रमोद डेरे यांनी तर 1000 रुपयाचं बक्षीस अजय गलांडे यांच्याकडून असणार आहे. चलिए दोनों के लिए संधि है यहाँ पर शिंदे जी, एक बल्लेबाज के लिए 1000 तो 2000 यहाँ पर खंडू के लिए। 5 गेंदे हो चुकी है, अंतिम गेंदे प्रमोद क्या करेंगे, क्या उनका गेंदों को डॉट करने देंगे या सिंगल निकालने की कोशिश करेंगे। अगर मिडन हो गया तो फिर आएगा 2000 अजय जी के द्वारा, अगर इस गेंदों के ऊपर छगा लगा तो 1000 प्रमोद के खाते में। चले फुल टॉस, कैच, ये विकेट, तीसरा विकेट, मिडन 3 विकेट, जोरदार ताली। अगर खंडू की गेंदबाजी किसी को अच्छा लगा हो तो जोरदार ताली से स्वागत किया जाए। मिडन ओवर 3 विकेट, यह है इस मैच का सबसे, इस सीरीज का सबसे बेहतर ओवर।
बिल्कुल ही अगर देखा जाए तो इस समय 12 गेंदे अभी भी इस ओवर में अगर देखा जाए तो 1 गेंदे हो चुके हैं, यानी कि अगर आपके पास अब गेंदे हैं तो सिर्फ 11 गेंदे हैं। रन तो बहुत सारे बनाने हैं, परंतु बनाना होगा, कर्मठ होना होगा, यहाँ पे आपको छलांग लगानी होगी। चौके छक्के से अगली गेंद एक बार फिर से, इस बार भी ऑफ स्टंप्स के बाहर, थोड़ा सा अंदर की तरफ आई थी, आउटसाइड द ऑफ खेलते हुए इस बार बिल्कुल ही गेंदे गई कवर बाउंड्री के पार, 4 चौकार। बिल्कुल ही अगर देखा जाए तो एक लाजवाब क्रिकेट के आयोजन नियोजन इस कामोठे शहर में उनके द्वारा, और इस समय बिल्कुल ही स्थिति अगर देखा जाए तो लगातार 2 गेंदों पे 2 चौके आए हैं इस ओवर में। थोड़ा सा मिडन ओवर का यहाँ जो बातें थी, हम बातें कर रहे थे मिडन ओवर की बारे में, तो बिल्कुल ही तीसरा ओवर मेडन फेंका गया था खंडू अक्षय के द्वारा, लाजवाब गेंदबाजी, 3 सफलताएं भी अर्जित किया था, और एक भी गेंदे ऐसी नहीं थी जो परफेक्ट नहीं था। विकेट जो आया था उसमें क्षेत्ररक्षकों का भी योगदान था, और जिसका पूरा सा पूरा फायदा मिलता हुआ टीम को। शिव शंभू टीम इस समय थोड़ा सा अच्छी स्थिति में, 10 गेंदे अभी भी शेष है। शॉर्ट गेंद हवा में उड़ाने की कोशिश, हाफ टेकर था, नीची थी गेंद, कोई भी खिलाड़ी मौजूद नहीं, ऑफ स्टंप्स के बाहर से खेल दिया इस बार वाइड इच मिड ऑफ, और कावर के 20 से 4 रनों के लिए चौका। मेडन ओवर था उसका भरपाई करते हुए इस समय संतोष पॉलेकर थोड़ा सा इस समय ज्यादा ही उत्साहित, 3 चौके लगातार लगे, हैट्रिक हुआ है, यहां पर हैट्रिक चौके लगे हैं इस ओवर में। संतोष पॉलेकर का अगर बात करें तो 6 गेंदे खेले हैं, 6 गेंदों में 20 रन बनाकर बल्लेबाजी करते हुए 5 चौके लगाए उन्होंने। बिल्कुल इस समय स्थिति परिस्थिति दोनों ही देखा जाए तो विपरीत नहीं कहा जा सकता। तकरीर और क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, और अनिश्चितताओं में घिरती रहती है ये खेल। पिछले मैच आपने देखा, ऐसा लग रहा था कि शायद ये मुकाबला जीत जाएंगे, परंतु उस स्थिति में हार का सामना करना पड़ा था। परंतु इस समय फिर से फुल टॉस लेके स्टंप्स के बाहर, कोई भी खिलाड़ी नहीं, 30 गज के बाहर जाता हुआ लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर, गेंद गई सीमा रेखा पार, चौकार आया। लगातार 6 गेंदों में 6 चौके आएंगे क्या? और बिल्कुल अगर देखा जाए तो 4 हो चुकी है, 2 गेंदे अभी भी शेष है। विनेंद्र सहवाग, पृथ्वी शॉ, ये सभी खिलाड़ी लगाए हुए हैं 6 गेंदों में 6 चौके, और बिल्कुल इस समय 4 गेंदों पे 4 चौके। संतोष पॉलेकर अपनी टीम के लिए रन जोड़ते हुए, जुझारूपन दिखाते हुए, मेहनत और कोशिशें, शॉर्ट ऑफ लेन थोड़ी सी, इस बार गेंदे बल्ले के ऊपर ही ऊपर हिस्से में लगकर विकेट मिल सकता था, कैच छोड़ा। यहां पे रसगुल्ला कैच था, कोलकाता वाला रसगुल्ला था, लेकिन यहां पर बिल्कुल ही कामोठे के मैदान पर गिरता हुआ ये रसगुल्ला। खंडूराग से हालांकि थोड़ा सा जरूर अच्छी गेंदबाजी किए थे, परंतु यहां पे कह सकते हैं, देखिए कभी कभी अच्छी कैच जो होते हैं, स्लो कैच, उसको आप लेने में नाकाम रहते हैं, परंतु आसान सा कैच जब होता है तो उसको आप नहीं पकड़ पाते। मुश्किल कैच हाथ में आके टपक नहीं जाती है, बल्कि चिपक जाती है, और यहां पर थोड़ा सा आसान कैच था। चलिए कोई बात नहीं, 1 गेंदे अभी भी शेष है इस ओवर में। चौथा ओवर प्रगति पर है इस समय, अंतिम गेंदे है इस गेंदबाज के द्वारा। सुशांत की ये गेंद इस बार बिल्कुल ही गली की दिशा में खेलने की कोशिश, वहां पर अच्छे क्षेत्ररक्षण बालू खिलाड़ी के द्वारा। गेंदे अगर बीट होती तो 2 से 3 रन मिल सकता था,
चौका होना मुश्किल था, गेंदें स्लो थी, परंतु यहां पे रन बचाते हुए अच्छा 8 ओवर की समाप्ति, 4 के बाद कुल स्कोर पहुंचता हुआ 48 पर। तो बिल्कुल ये एक अच्छा सा मौका था और उस मौके को भुनाते हुए अपनी टीम को जीत दिलाने के लिए पूरा जोर तोड़ शोर लगाए हुए शिव शंभो बिल्कुल इस समय स्थिति में अच्छी परिस्थिति में, परंतु क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है। बचे हुए 6 गेंदे हैं, 6 गेंदों में चाहिए 23 रन, 23 फॉर 6 बॉल रिमेनिंग, विकेट इन हैंड फॉर 5 विकेट्स। तो बिल्कुल ही मौका रहेगा, 5 विकेट है उनके पास, 23 रन बनाना है, 6 गेंदों में इतना बड़ा लक्ष्य नहीं है और इस रनों को पार करना कोई बड़ा मुश्किल भी काम नहीं, परंतु क्रिकेट अनिश्चितता का खेल होती है, एक गेंदों का खेल होती है। आप कभी कभी एक गेंदों में 6 नहीं बना पाते, कभी कभी एक गेंदों में 14 से 15 भी बनते हैं और कभी कभी एक ओवर में भी एक नहीं बनते। यही क्रिकेट है, इसी को कहते हैं क्रिकेट। और मैदान के अंदर बल्ला चलता है, गेंद चलता है, ना किसी का जुबान ना किसी की बॉडी, चाहे आप कितना भी हट्टा कट्टा क्यों ना हो, अगर आप रन नहीं बना पाते तो फिर वो शरीर आपके क्रिकेट खेलने के लायक नहीं। और आप पतले दुबले जरूर हो, परंतु जब चौके छक्के लगाते हैं तो बिल्कुल ही आप देख सकते हैं इस समय अभिषेक शर्मा को, यशस्वी अग्रवाल को, रिंकू सिंह को, शिवम दुबे, हालांकि हट्टा कट्टा है, जब भी लगाते हैं तो जाती है गेंदे पार पार पार, परंतु इस समय बालू खिलाड़ी एक अनुभवी गेंदबाज, अंतिम 6 गेंदे 23 की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए। शिव शंभो को यहां पर थोड़ा सा जरूर डिफेंस करना होगा, तो गेंदे अच्छी करनी होगी, अगर जीतना है तो बल्लेबाजी अच्छी करना होगा। परंतु देखना होगा यहां संतोष पोलेकर जो नॉट आउट खेल रहे हैं, अभी तक 6 चौके लगाए हैं, पहली गेंद अंतिम ओवर की और इस बार ब्लॉक करने की कोशिश, यॉर्कर लाइन की कोशिश, बिल्कुल ही अच्छी गेंद, इस गेंदों के ऊपर 1 रन आते हुए बल्ले से लगकर आई थी। रोशन खापने जी इस समय मैदानी अंपायर का काम करते, उनके साथ इस समय नीलेश जी दोनों ही ऑफिशियल अंपायर, एक तीसरा अंपायर का काम करते हुए हमारे साथ कॉम बॉक्स में गणेश जी बिल्कुल एक बेहतर अंपायर, तीनों ही ऑफिशियल अंपायर अपना काम में कार्यरत। बालू खिलाड़ी चले अगली गेंद लेकर दाएं हाथ के बल्लेबाज के लिए, इस बार ऑफ स्टंप्स की गेंद ऑन ड्राइव किया, घूम कर खेला, हवा में रुकी गेंदे हाथों में आकर आना होगा मैदान से बाहर इस बल्लेबाज को। विकेट नंबर 6।
के अकाउंट में 1000 जुड़ चुका है, छक्का लगाया है उसने। और देखना होगा और एक आता है क्या, क्योंकि एक गेंद अभी भी शेष है। इस इनिंग्स का कुल स्कोर पहुंचा है अब जाकर 56 पर। और फिर एक के बाद एक, कहां छुपा था ये छुपा रुस्तम, क्यों नहीं भेजा इसको ऊपर। अरे चलिए, बालू खिलाड़ी जैसे गेंदबाज के ऊपर लगातार 2 गेंदों में 2 छक्का, हारा जरूर लेकिन दिल को जीता ये बल्लेबाज। चलिए, जीत और हार तो होती रहती है क्रिकेट में, अनिश्चितताओं का खेल है। स्कोर छोटा हो या बड़ा उससे कुछ मतलब नहीं। आपने 2 गेंदों में 2 सिक्स लगाकर जाहिर किया मानसा कि अगर मौका मिलता तो और लगाते, परंतु इस समय शिव शंभो को बिल्कुल ही अभिनंदन रहेगा और शुभेच्छा रहेगा। इस समय अगर देखा जाए तो बेहतरीन खेल खेलते हुए ओम फ्रेश फ्रूट एम्पेक्स के लिए बिल्कुल ही धन्यवाद रहेगा। और बिल्कुल ही अब अगला मुकाबला शुरुआत होगी। तो माइक्रोफोन पर सुनाई देगा हमारे साथी समालोचक तुषार शिंदे, परंतु इस समय मैन ऑफ द मैच इस समय कंचन पालकर, जिन्हें हम कहते हैं